नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये अगदी वर्षभर टिकणारा रसरशीत अगदी चविष्ट असा मोरावळा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी भरपूर दिवस टिकेल, अजिबात खराब वगैरे होणार नाही आणि अगदी परफेक्ट असा आपला मोरावळा हा तयार. आपल्या आवळ्याला बुरशी लागू नये, खराब होऊ नये यासाठी अगदी छोटे छोटे टिप्स जर आपण फॉलो केला तर अगदी परफेक्ट असा आपला मोरावळा हा तयार होतो. तर त्यासाठी इथे वजनाला 1 किलो मी आवळे घेतले. आपल्याला कितपत बनवायचे त्यानुसार आवळे घ्या. त्यांना 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्या आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याला पुसून घ्या. यामुळे आपला वर्षभर टिकणारा मोरावळा अजिबात खराब हा होत नाही. त्यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीची जाड किंवा बारीक आपल्याकडे जी किसणी असेल त्याच्याने आवळा हा अगदी बारीक असा किसून घ्या. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण किस हा तयार करून घेतला आहे आवळ्याचा. तुम्ही बघाल अगदी एकसारखा आणि पांढरशुभ्र असा आपला हा किस तयार झाला आहे. चला त्यानंतर लगेच काय करायचं, एक कढई गरम करून घ्या. आता आपण इथे कढईची किंवा नॉनस्टिलची कढई वापरा. त्यानंतर लगेच कढई गरम झाल्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला अगदी थोडंसं चमच्याभर तूप हे घालायचे. इथे चमच्याभर मी साजूक तूप घातलं आहे. यापेक्षा देखील जास्ती तूप घालून घेऊ नका. तुपाचं प्रमाण तर जर जास्ती झालं तर त्यामुळे थोड्या दिवसानंतर मोरावळाचा वास हा यायला सुरुवात होते. त्यामध्ये लगेच हिरवी 2 विलायची, 2 लवंग आणि 1 ते 1.5 इंचचा दालचिनीचा तुकडा आपण छान परतून घेतला आहे. त्यानंतर किसलेला किस आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. जर तुम्ही किसल्यानंतर जास्ती वेळ आवळ्याचा किस राहू द्याल तर त्यानंतर तो थोड्या वेळानंतर काळपट व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्या वेळेस आपल्याला बनवायचा आहे मोरावळा त्याच वेळेस आवळा हा किसून घ्या. त्यामुळे आपला जो मोरावळा असतो तो अगदी व्यवस्थित तयार होतो. तर फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिटभर याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे हलकासा. त्यानंतर आपण पुन्हा आणखी याला शिजवून घेणार आहोत, म्हणून जास्ती वेळ आपल्याला परतून घेण्याची गरज नाही. तर 1.5 ते 2 मिनटं फक्त तुपामध्ये छान परतून घ्या. त्यामुळे काय होतं, याच्यातलं पाणी देखील आटतं आणि जे प्रोसेस असते पुढची ती अगदी पटकन होते. तर याला मी व्यवस्थित मिक्स करून तुपामध्ये परतून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपला हा किस परतून झाल्यानंतर यानंतर काय करायचं, आता लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमच्याभर आपण मीठ हे घालून घेणार. गोडाचा पदार्थ बनवताना आपण मिठाचा तर वापर करतो, पण इथे मीठ हे आपलं जे मोरावळा आहे अजिबात खराब होऊ नये म्हणून आपण इथे म्हणजे एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्हचं ते काम करतं आहे. तर त्याला व्यवस्थित मी मिक्स करून आता ह्या मिठामध्ये आपण आता हा आवळ्याचा किस शिजवून घेणार. आवळ्याचा किस शिजायला देखील ते आपल्याला मदत करेल. त्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आता हा किस आपण अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा. मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस चेक करून घ्या जेणेकरून तळाशी आपला किस हा लागणार नाही. तर मी मध्ये 1 ते 2 वेळेस त्याला मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघाल आवळ्याचा किस अगदी कोरडा असा झाला आहे. जे आवळ्यातलं पाणी असतं ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं आहे. त्यामुळे काय होतं, तुरटपणा याच्यातला चालला जातो. त्यामुळे मुलं देखील अगदी आवडून खातात. तर याच्यामध्ये लगेचच आता आपण गूळ हा टाकून घेणार. इथे आपण 1 किलो आवळा घेतला होता. 1 किलो आवळ्यासाठी मी 1100 ग्रॅम म्हणजे 1 किलोपेक्षा अगदी थोडासा जास्तीचा गूळ हा घेतला आहे. जर तुम्ही कमी गोड खात असाल तर कमी देखील घातला तरी काही हरकत नाही, पण आवळा चवीला तुरट असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं गुळाचं प्रमाण हे जास्ती वापरते. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आवळा नेहमी आपण आवर्जून खाल्ला पाहिजे. यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट असतं. यामुळे काय होतं, आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. पुन्हा आणखी आपल्या केसांना देखील अगदी भरपूर असा यापासून फायदा होतो. आपली त्वचा देखील अगदी छान होते. यामुळे आवळा दिवसातनं किंवा आठवड्यातनं 2 ते 3 वेळेत देखील आपण खाल्ला गेला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवला तर आपल्याला हवं त्यावेळेस आपण खाऊन घेऊ शकतो आणि मुलं देखील आवडून खाऊन घेतात. तर अगदी थोडा थोडा गूळ घालत ह्या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर मी गूळ हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर काय करणार आहोत, जसजसं आता आपलं गुळाचं पाणी होत जाईल तसतसं आपला जो मोरंबा आहे अगदी सैलसर तयार होईल. पूर्ण गूळ विरघळेपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल तर पूर्णपणे जो आपला गूळ आहे तो आता विरघळून तयार झाला आहे. म्हणजे याचं पूर्णपणे पाणी हे तयार झालं आहे.
पाणी झाल्यानंतर अगदी सैलसर आपले हे आणि कलर देखील आपल्या मोरंब्याचा बदलला आहे. आपला गूळ कसा आहे, गुळाचा कलर कसा आहे त्यानुसार आपल्या मोरावळाचा कलर हा येऊ शकतो. तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर पूर्णपणे याच्यातला गूळ आपल्याला म्हणजे गुळाचं पाणी असतं हे आटून घ्यायचं नाही. तर काय करायचं, ह्या पद्धतीने अगदी थोडंसं जो आपल्या चमच्याला लागलेला गुळाचा पाक असतो तो घ्या. अशा पद्धतीचा एक तारी आपला पाक हा तयार झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचा पाक हा तयार झाल्यानंतर काय करायचं, गॅस हा लगेचच बंद करायचा. यामुळे काय होतं, अगदी छान रसरशीत असा मोरावळा हा तयार होतो. लगेचच गॅस हा बंद करून घ्या. गॅस बंद करून झाल्यानंतर याला एखाद्या मिनिटभर ह्या पद्धतीने पुन्हा मिक्स करायचं, म्हणजे याचं टेम्परेचर आपल्याला कमी करता येतं आणि त्यामुळे आपला जो मोरावळा आहे अगदी छान असा तो तयार होतो. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा पारंपरिक पद्धतीचा अगदी भरपूर दिवस टिकणारा अगदी छान चविष्ट असा आपला मोरावळा हा तयार झाला आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल अजिबात आपला जो मोरावळा असतो कडक वगैरे झाला नाही, अगदी छान रसरशीत. तुम्हाला यापेक्षा जास्त आणखी रसरशीत हवा असेल तर 2 ते 3 मिनटं आधी आणखी गॅस बंद केला तरी काय हरकत नाही. तर अगदी छान असा आपला मोरावळा हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब